मला ह्याचं टेक्स्चर पण बघायचं सो डबल टिअर आहे. सुतावरती एखादी साडी मला 3500 4000 पर्यंत मिळेल. तरी ही साडी फक्त 2000 ला अवेलेबल आहे. गॉर्जियस वाईन रेड कलर. दिस इज अ रिअली कूल लुक टू वेअर. गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे वाजतायत 8. आय थॉट आय शो यू अ क्विक डे इन माय लाईफ. इट्स ऑलरेडी जुलै अँड गेस वॉट, मला इतके सारे PR आले. सो आय थॉट आय विल डू अ क्विक PR अनबॉक्सिंग व्हिडिओ विथ यू ऑल अँड गेट इन टू शूट. आज माझा शूट डे आहे. सो मी माझे काही प्रॉडक्ट शूट करणार आहे फॉर द ब्रँड्स जे मला PR मध्ये आलेत. सो लेट्स डू अ क्विक अनबॉक्सिंग. सो सर्वात फर्स्ट ब्रँड जो मला दिसतोय तो आहे डॉट इन की. इट्स माय फेवरेट ब्रँड. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण मला खूप सारे ह्याच्याकडनं पार्सल्स आले होते आणि ह्यावेळी परत त्यांनी मला 3 बॉक्सेस पाठवलेत. सो आय एम सुपर एक्सायटेड. ओ दे सेंट मी दे आर स्ट्रॉबेरी ड्यू टिंटेड सनस्क्रीन. हा कलर आहे 01 रोज. I think it would be a little too light for me as such, but I am not sure on this shade. त्यांच्याकडे मी ऐकलंय 7 shades आहेत, so I don't think this is my shade, but I will try. I'm sure they've sent me with some thought. You sent me 2 more shades. Okay, Dot in Keys, thank you. One is 00 Peony and this one is 03 Sand. I feel like Sand is going to be my perfect shade. हा थोडा medium to light आहे and I think this is gonna match me. But let's see, I have 3. I can try and see which one suits me the best. Third wala. They have sent me another shade. What are you saying? Okay. They sent me the 05 beige and I think हे त्यांचं न्यू पॅकेजिंग आहे. Yes, हे त्यांचं न्यू पॅकेजिंग आहे and they sent me this one in beige. I think beige is going to be too dark for me, but बघू. मी सगळे स्वॉच करून तुम्हाला कुठेतरी इथे स्वॉच दाखवेन. नेक्स्ट पार्सल इज फ्रॉम अर्थ रिदम. त्यांनी पण मला 2 पॅकेजेस पाठवले. इन द फर्स्ट पॅकेज आय हॅव रिसीव्ड द अर्थ रिदम माचा मोची क्लेन्झर आणि हा मी ऑलरेडी शूट केलाय बट आय स्टील वॉन्टेड टू इन्क्लूड इट इन दिस PR कारण हा जुलै प्रोडक्ट आहे आणि हा मी आत्ताच शूट केलाय आणि मला हा जेन्युअनली खूप आवडलाय. एकतर ह्याचं पॅकेजिंग इतकं गोड आहे. लाईक हे बघू शकता तुम्ही, इतकं गोड आहे आणि ह्याचा प्रोडक्ट रिअली तुम्ही माझा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल की स्किन किती ब्राईट वाटते. हा प्रोडक्ट किती मस्त वाटतो आणि ह्याचं टेक्स्चर खूप बाउन्सी आहे. मी सगळं काय व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये परत रिपीट नाही करणार. मी इथे कुठेतरी लिंक करीन तर तुम्ही जाऊन नक्की बघा. ॲज अ क्लेन्झर इट्स रिअली रिअली ब्युटिफुल. इन द सेम पॅकेज त्यांनी मला हा टिंट सुद्धा पाठवलाय. इज द टेंडर टिंट फ्रॉम अर्थ रिदम. आय थिंक द शेड नेम इज मर्लो. हा टिंट खूप ऍक्च्युली फेमस होतोय ऑन इंस्टाग्राम ऑल्सो ऑन अ लॉट ऑफ रील्स. आय वॉज क्वाईट एक्सायटेड की त्यांनी मला हा टिंट पाठवला आणि हा खूप पिगमेंटेड आहे. आय जस्ट शो यू अ लिटल बिट. बघू शकता किती पिगमेंट. मी किती थोडंसं वापरलेलं का लिटरली जस्ट डॉटेड इट ऑन माय लिप आणि हा माझा जो हातावरचा प्रोडक्ट आहे. आय कॅन इव्हन पुट इट ॲज ब्लश. म्हणजे एवढा प्रोडक्ट बाकी आहे. Can you see this? Like, put a little bit on the other side. हा खूप पिगमेंटेड आहे ऍक्च्युली त्यामुळे मला वापरायला पण असं थोडं. Isn't that amazing? काय परफेक्ट टाइमला सन पण आलाय. म्हणजे स्किन अजून ग्लो करते. तुम्ही बघू शकता विथ दिस. आय ऍब्सोल्युटली लव्ह दिस स्किन. आता मला असं वाटतं मी सकाळी तोंड पण नाही धुतलंय बट हिअर देयर इज मेकअप. आणि ट्रान्सफर बोलावं तर थोडंसं ट्रान्सफर होतंय आय थिंक. थोडंसं नाही बरंच ट्रान्सफर होतंय. ऑल्सो मी ह्याला अजून सेटल नाही होऊ दिलं सो मे बी त्यामुळे हे अजून ट्रान्सफर होत आहे बट ॲज ऑफ नाव ते ट्रान्सफर होत आहे. सो मी ओपन करते माझं नेक्स्ट अर्थ रिदमचा पार्सल. ह्यात oh, this is the Earth Rhythms Barrier Repair Cream. Is a Korean inspired जे बोबा स्किन केअर खूप फेमस होतं. इट्स वन ऑफ देम. Vegan Rose PDRN and Collagen. So मी last time जे try केलं होतं that was a Korean cream from the brand called Anua and it had salmon DNA.
दिस वन इज कम्प्लिटली व्हीगन आणि ते पण एका इंडियन ब्रँड कडून. सो आय विल डेफिनेटली टेल यू हाऊ आय फेल्ट अबाउट दिस वन. One eternity later. Yeah, boy. आणि बोललं पाहिजे अर्थ रिदमचे सगळेच पॅकेजिंग खूप क्यूट असतात. हा कलर तर खूपच सुंदर आहे. कॅप्स्युल बोबा, दिस इज सो कूल. हा प्रोडक्ट मी आज शूट करणार आहे, माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीनच की हा प्रोडक्ट कसा वाटला. आणि यू माइट इवन गेट अ स्नीक पीक इन दिस व्लॉग की हा प्रोडक्ट ऍक्च्युअल मध्ये कसा वाटतो. नेक्स्ट प्रोडक्ट इज अनदर टिंटेड सनस्क्रीन. दिस वन इज फ्रॉम अर्थ रिदम. मी ऍक्च्युली खूप एक्साइटेड होती टू ट्राय दिस वन ऑल्सो बिकॉज मला विचारलं तर मला जेन्युअनली टिंटेड सनस्क्रीन्स खूप आवडतात. फर्स्टली बिकॉज मला मेकअप करायला आवडत नाही. सो युजली मी माझं फाउंडेशन डिरेक्टली पण लावत नाही, मी मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करते. सो इट लुक्स मोर लाईक अ टिंट अँड नॉट लाईक टू केकी. सो ॲज अ सनस्क्रीन ज्याला टिंट आहे मला तर खूप आवडेल आणि मला हा वाला तर खरंच ट्राय करायचा होता. सो थँक्यू सो मच अर्थिदम की तुम्ही मला हे पाठवलं. इट्स इन द शेड वनिला. सो आय एम नॉट शुअर वेदर इट्स गोना बी माय शेड, बट मी तुम्हाला ट्राय करून सांगेन. Look at how cute this packaging is. You can literally even attach it to your bag as like a bag charm. It's so cute. Oh, it has this lock system which is quite nice. So म्हणजे ते spill होण्याचे chances कमी होते. Can you hear it? I really like this. Okay. हे पण मी ट्राय करीन आणि तुम्हाला सांगेन वेदर इट इवन मॅचेस माय स्किन टोन. ह्याची शेड रेंज सुद्धा मी बघितली नाही ऍक्च्युली. सो I will let you know. नेक्स्ट वन इट्स फ्रॉम विहल ज्वेलरी आणि त्यांनी मला एक खूप सुंदर मंगळसूत्र पाठवलंय. सो खूप टाइम पासून मला एक असं मॉडर्न लॉंग मंगळसूत्र पाहिजे होतं जे खूप ट्रेडिशनल नाहीये, जे मी असं बाहेर जाताना घालू शकते, विच इज लाईक फॉर अ पूजा और जस्ट लाईक अन ऑफिस इव्हेंट और लाईक अ मीटिंग समथिंग लाईक दॅट. अँड लुक इट हाऊ प्रिटी दिस इज. हे डबल टियर आहे आणि तुम्ही पाहू शकता की ह्याचं डिटेलिंग पण खूप सुंदर आहे. हे बघा. आणि इट इज गोल्ड प्लेटेड. सो आय एम गेसिंग इट विल बी अँटी टार्निश अँड इट विल स्टे लॉंगर. हे आय थिंक अजूनही सेलवर अवेलेबल आहे. हे अंडर 600. आय थिंक इट्स फॉर 560 और 550 समथिंग ऑन their वेबसाईट राईट नाव. सो जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक मेन्शन करीन. डेफिनेटली चेक इट आउट. नेक्स्ट आहेत साडीज. आता मला ह्यावेळी 3 साडीज आल्या आहेत. आय जेन्युअनली लव्ह साडीज. द फर्स्ट वन इज फ्रॉम द ब्रँड कॉल्ड डोर हँडलूम. आय ॲब्सोल्युटली लव्ह दिस कलर. हा इतका सुंदर स्काय ब्लू कलर आहे आणि ह्याच्यावरती जी एम्ब्रॉयडरी केली आहे ती बघा तुम्ही. ही हँड वर्क आहे. ही थ्रेड एम्ब्रॉयडरी इज हँड डन कम्प्लिटली ऑल ओव्हर द साडी. सो हा पदर आहे. बॉर्डर पाहू शकता तुम्ही. बॉर्डर इतकी सुंदर दिली आहे त्यांनी आणि ही कम्प्लिटली हँडलूम साडी आहे. इट इज कॉल्ड अ मणिपुरी वीव साडी. आणि ह्याचे टॅसल्स, आय ॲब्सोल्युटली लव्ह दीज टॅसल्स. हे व्हाईट जी जाळी डिझाईन त्यांनी केली आहे, प्लस इतके कलरफुल हे टॅसल्स वाटतात की साडी नेसल्यावरती इतकं व्हायब्रंट वाटतं ना. इफ यू वेअर अ साडी टू वर्क और इफ यू वेअर साडीज असंच कॅज्युअली, यू शुड डेफिनेटली चेक दिस ब्रँड. कारण त्यांच्याकडे जे कलर कॉम्बिनेशन आहेत, त्यांच्याकडे जे काइंड ऑफ साडीज आहेत ते इतके सुंदर आहेत. आणि कम्पॅरिझन बोलायचं तर आय डोंट नो इफ इट्स करेक्ट, बट जसे सुताचे साडीज असतात जे तुम्हाला हँडलूम मिळतात, जे एकदम सुंदर लाईट वेट लाईक कॉटन लिनन काइंड्स, तशा काइंड्सच्या साडीज आहेत. बट दे आर सो मच मोर अफोर्डेबल. लाईक सुतावरती एखादी साडी मला 3500 4000 पर्यंत मिळेल, और इवन मोर इफ इट हॅज लाईक हँड एम्ब्रॉयडरी डन. आणि इकडे ही साडी फक्त 2000 ला अवेलेबल आहे, विच इज अ स्टील. इफ यू आर लुकिंग फॉर अ नाईस होमग्रोन ब्रँड जे हँडलूम साडीज करतात, डेफिनेटली चेक दिस आउट. त्यांचा इंस्टाग्राम लिंक पण मी खाली मेन्शन करीन आणि साडीची लिंक सुद्धा खाली मेन्शन करीन. लास्ट पॅकेट इज फ्रॉम दिस ब्रँड कॉल्ड जय राधिका. त्यांनी पण मला 2 साडीज पाठवले आहेत. मी नेहमी विचार करते की कॉटन साडीज, अफोर्डेबल कॉटन साडीज मला पाहिजे असतात. सो आय वॉज व्हेरी एक्साइटेड की मला हे 2 साडीज सापडले. त्यामध्ये ब्लाउज पीस सुद्धा येतो. ओ बाय द वे, ह्या साडीमध्ये सुद्धा ब्लाउज पीस आहे, तो थोडा ब्लू कलरचा आहे. आय कॅन शो इट टू यू. फील लाईक इफ आपण ह्याच्यावरती कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज शिवून घेतो, इट लुक्स सो मच बेटर. सो इट्स दिस कलर. If you can see it now with the sunlight. So this color, this is the original sari color and this is the blouse color.
बट मला विचाराल तर आय वुड जेन्युअनली लव्ह टू पेअर इट विथ लाईक अ कॉन्ट्रास्ट ऑरेंज or like a contrast pink blouse. It would look much more stunning. ओके, सो ही साडी ही एक कम्प्लिटली प्युअर कॉटन साडी आहे. ही स्टार्च सुद्धा केली आहे, सो इट्स नॉट लाईक रिअली फ्लोईंग राईट नाव, बट वन्स इफ यू वॉश इट ही खूप सुंदर होणार आहे. तुम्हाला खूप टाइमपासून एक इंडिगो कलरची साडी पाहिजे होती. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्युअर कॉटन साडी. सो जर तुम्ही एव्हरीडे साडी नेसता इदर फॉर लाईक घरीच घालायला किंवा खाली वगैरे कुठे पण जायला किंवा इव्हन ऑफिससाठी, आय थिंक दीज आर व्हेरी ब्युटिफुल. प्युअर कॉटन आहे, सो अजिबात तुम्हाला गरम किंवा असं डिस्कम्फर्ट वाटणार नाही. ही आहे दुसरी साडी. हा साडीचा पण कलर मला खूप आवडला आहे. इट्स दिस गॉर्जियस वाईन रेड कलर. दोन्ही पण साडीज बाटिक आहेत, सो दे आर व्हेरी ब्युटिफुल. ते ऑल ओव्हर डिझाईन होतं आणि ह्याच्या अशी बॉर्डर आहे विथ बुट्टीज आणि ही पण प्युअर कॉटन आहे. स्टार्च केलेली आहे सध्या. बट ओके, दिस इज द ब्लाउज. हा प्लेन ब्लाउज आहे. ह्याच्यामध्ये प्रिंटेड ब्लाउज होता. सो तुम्हाला कसं आवडतं. मी तर जनरली माझे ब्लाउजेस सगळे कॉन्ट्रास्टच स्टिच करून घेते. आणि हे दोन्ही साडीज पण खूप अफोर्डेबल आहेत. हे अंडर 1000 आहेत. सो डेफिनेटली चेक इट आउट. जर तुम्ही रोज साडी नेसता. आय लव्ह दिस कलर. आय लव्ह. ह्याचं पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन. आय थिंक मी ही साडी आज शूट करीन, तर तुम्हाला ह्या BTS मध्ये दिसेलच ह्या ब्लॉग्स मध्ये की ही साडी माझ्यावरती कशी दिसते. आय एम गोना गो क्विकली हॅव अ शावर. आंघोळ करणार आणि शूटसाठी रेडी होणार आहे आणि लवकरच दाखवते पुढे काय होतं. मी रिव्ह्यू करणार आहे ही अर्थोडोनची क्रीम जी मी मगाशी माझ्या PR हॉलमध्ये दाखवली. सो गाईज, आय एम डन शूटिंग दिस वन आणि तुम्ही बघू शकता की माझ्या फेसवरती किती ग्लो आलाय ते वापरल्यानंतर. My only thing is it feels a little heavy and is sticky on the skin, so I don't suggest using this as a daytime routine, but nighttime pampering routine साठी I think this could be really nice. माझी combination skin आहे. I have used 1:1 ratio, but तरी मला ते थोडं heavy वाटतंय for a daytime routine. So this has collagen, so I would really like to see की overnight ते कसं माझ्या स्किनवर काम करतं आणि next day how my skin feels, whether it feels hydrated, whether it feels sticky. आय थिंक मी माझ्या स्टोरीज मध्ये हे नक्की अपडेट करीन, सो कीप चेकिंग दॅट आउट. सो मी पहिल्या साडीचा व्हिडिओ शूट करते आणि लुक इट हाऊ ब्युटिफुल दिस लुक्स. हा कलर इतका सुंदर दिसतो आणि माझ्या स्किन टोन वरती तो उठून दिसतोय. तर तुम्ही एव्हरीडे कुठे साड्या नेसून जात असाल तर ही खूप कम्फर्टेबल आहे. प्युअर कॉटन आहे आणि एकदम लाईट वेट आहे. आणि ही आता सेकंड साडी. लुक इट हाऊ गॉर्जियस दिस लुक्स. दिस इंडिगो कलर आय ऍब्सोल्युटली लव्ह इट. सध्या मी हा सेम क्रॉप टॉपवर घातला, बट मला एकदम भन्नाट आयडिया आली आहे. To style it with a short kurti. Let's see if that works. So मी हा शॉर्ट व्हाईट कुर्ता आहे तो मी ह्याच्यावर पेअर केलाय. वेट फॉर इट, ट्रस्ट द प्रोसेस. तो हा पदर मी असा नॉर्मल नाही घेणार आहे. आय नो हे एकदम बोरिंग वाटतंय. सो मी काय केलंय, मी खूप प्लीज कमी घेतल्या आहेत इकडे पुढे. मी जस्ट 4 प्लीज घेतल्या आहेत आणि हा पदर मी अख्खा लांब सोडलाय. आय एम जस्ट गॅदरिंग इट टुगेदर जस्ट रफली. ओके, अँड ह्या पदराला मी नॉट करणार आहे. सो इथे मी हे घेतलं आणि मी ह्याला नॉट करते. जस्ट अ रेग्युलर नॉट. टाईट. हे मी खांद्यावर सोडलं आणि हा पदर मी एकदम खालून घेतलाय. इफ यू लव्ह टू वेअर साडीज इन अ युनिक वे एव्हरी डे कुठेतरी जाताना, आय थिंक दिस जस्ट लुक्स फॅब्युलस. लेट मी शो यू इन द मिरर. तर जर तुम्ही कॉलेजला वगैरे साडी नेसून जाता किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही साडी नेसून जाता, तर आय थिंक दिस इज अ रिअली कूल लुक टू वेअर. सो गाइज, दिस वॉज माय PR हॉल ऑफ फर्स्ट वीक ऑफ जुलै अँड आय एम ऑलरेडी सो एक्साइटेड फॉर दिस वन, कारण आय एम एक्साइटेड की मला अजून काय नवीन मिळतंय. सो सी यू इन द नेक्स्ट वन. Don't forget to like, comment, share, subscribe to my channel. Bye.